शेतकरी आक्रोश कृती समितीचे सर्व नेते, आमचे सहकारी आमदार शिंदे, तसेच सयाजीराव मोरे, माझ्याबरोबर आलेले संघटनेचे नेते अनिल चव्हाण आणि ग्रामस्थ भावांनो, एका गोष्टीचा आनंद होतोय की तुम्ही निदान लढाईला सुरुवात केली आणि एका गोष्टीचं दुःख होतंय, या लढाईमध्ये हजारोच्या फौजेची गरज असताना आपण शेकड्यात सुद्धा इथं उपस्थित राहत नाही, हे खरं आपलं दुर्दैव आहे. परंतु जोपर्यंत आपल्या हक्कासाठी, आपल्या मागणीसाठी आपण पूर्ण ताकदीने शासनाच्या विरोधामध्ये उभं राहत नाही, तोपर्यंत सरकार तुमचं ऐकणार नाही. कांद्याला भाव का मिळत नाही? कुठल्याही पुढाऱ्याला विचारा, त्याचं सरळ उत्तर असतं, कांदा पिकवणारे किती आहे? 5 लाख, 10 लाख, 15 लाख शेतकरी. कांदा खाणारे किती आहे? 140 कोटी. आपल्याला त्यांची मतं पाहिजे, तुम्ही नाही दिले तरी चालते, आपल्याला खाणाऱ्यांची मतं पाहिजे. मग असा जर हिशोब असेल तर हे राज्यकर्ते आपल्या शेतीमालाला भाव कसा देतील? कांदाच नाही, कुठल्याही शेतीमालाचा भाव पाडण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असतं. आता तुमच्याकडे ते येताना कापूस दिसला, तुमच्या कापसाचे भाव पाडण्यासाठी यांनी आयात कर झिरो केला, म्हणजे तुमच्या कापसाचं मिळणारा प्रॉफिट झिरो. तुमच्याकडे सोयाबीन असेल, तुमच्याकडे तुरी असतील, या सगळ्यावरती निर्यात बंदी आहे. तेलाची झिरो इम्पोर्ट ड्युटी लावून आयाती सुरू आहे. पैशाची तुमची गाठच पडली नाही पाहिजे, तुम्ही कायमच करत राहिले पाहिजे, याच्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतं. शेतकरी गरीब राहावा, दरिद्री राहावा, कर्जबाजारी राहावा, हे सरकारचं धोरण आहे. ज्या ज्या वेळेला शेतकरी श्रीमंत होतो, त्याच्या खिशात पैसा येतो, अशी परिस्थिती निर्माण होते, त्या त्या वेळेला सरकार कधी निर्यात बंदी लावलं, कधी निर्यात शुल्क लावलं, कधी मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावलं, कधी स्टॉक लिमिट लावलं. नाहीतर कांद्याच्या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांवरती धाडी टाकून त्यांना कम देते. जर तुम्ही जास्त भावाने कांदा खरेदी केला तर तुमची ईडी मार्फत सक्ती करून तुमच्यामध्ये इन्कम टॅक्स लावून व्यापारी विचारायचे चोऱ्या करतातच. या देशामध्ये तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा सुद्धा तुम्हाला चोरून खावा लागतो, कारण तुम्ही कमवलेल्या पैशापैकी आज जवळजवळ 40% पैसे परत सरकारला द्यावे लागतात. त्याच्यामुळे साहजिकच तुम्ही ते आपल्या हिशोबात गडबड करून चोऱ्या करतात आणि यांना ही संधी मिळते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आधी काय करायला पाहिजे? बरे, कांदा एक असं पीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांदा पिकतो, जगामध्ये भारतात सगळ्यात जास्त कांदा पिकतो. आपल्या देशामध्ये कांद्याची गरज जे आपल्या देशाच्या लोकांना खाण्यासाठी कांदा लागतो ते 1,80,00,000 टन, 2 कोटी टन होतो. आपण पिकवतो 3 कोटी टन, म्हणजे 1 कोटी टन कांदा देशाच्या बाहेर गेल्याशिवाय कांद्याला बाजार मिळणे शक्य नाही. पण सरकार काय करतात? कांद्याचे बाजार जर 35 रुपये 40 रुपयाच्या पुढे जायला लागले ते लगेच पहिलं तर काय करतं की किमान निर्यात शुल्क लावून, म्हणजे मग त्याच्यापेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा कांद्याला निर्यात झाला नाही तर व्यापारी चांगले दर घेऊन खरेदी करत नाही. त्याच्या जरी नाही भागला तर निर्यात शुल्क लागतो. 1 टन कांदा जर तुम्ही निर्यात केला तर एवढे पैसे तुम्हाला सरकारची फी भरायची, मगच कांदा केला. तरी सुद्धा जर भाव पडले नाही तर निर्यातच बंद करून टाकतात. बाकी स्टॉक लिमिट वगैरे ह्या भानगडीत आहे. मग जर तुमच्या कांद्याला बाजारपेठच मिळू दिली नाही सरकारने तर तुमच्या कांद्याचे पैसे कसे होतील? आपला कांदा हा जगभर खाल्ला जात नाही. आपला कांदा भारतात, मलेशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश आणि श्रीलंका हे जे आणि काही आखाती देश हे बी सगळे नाही, इथंच आपला कांदा जातो. 1 कोटी टन सुद्धा कांदा आपण पूर्ण निर्यात करू शकत नाही, अशी परिस्थिती. तिकडचे लोक तिखट कांदा खात नाही, ते पांढरा कांदा खातात.
नेदरलँडमध्ये पिकणारा, मेक्सिकोमध्ये पिकणारा, अमेरिकेमध्ये पिकणारा कांदा ते आयात करतात. आपल्या कांद्याला बाहेर सुद्धा फार मोठी डिमांड आहे असा गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका. कांदा किती पिकवायचा हे तुम्हाला आता ठरवावं लागणार आहे. कारण जरी बाजारपेठ खुली झाली तरी सुद्धा तुमच्या कांद्याला फार चांगले भाव मिळतील अशी परिस्थिती नाहीये. तुम्हाला काय दुसरं पीक करायला लागत नाही का? कशाला कांदे करता? कांदेच लावू नका एक 5-7 वर्ष. असं केलं तरच होतं. तुम्ही काही पिकवलं तरी तुमची लुटच आहे. फक्त जन्म लुटून घ्यायसाठी. शेतकऱ्याचा जन्म आहे फक्त लुटून घेण्यासाठी. काहीही पिकवा तुमची लूट ठरलेली नाही. तर तुम्ही टमाटे पिकवले, टमाट्याचे भाव वाढले तरी मी लगेच टमाट्यावरती स्टॉक लिमिट येतं. विक्रेत्यांना दम दिला जातो की 15 रुपये टमाटे विकायचे नाही. कशाचेही भाव सरकार पाडू शकतं. हा शेती करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आता मला सांगा, तुम्ही एवढे शेतकरी आणि पिढ्यापासून तुम्ही शेती करता, वेगवेगळे पिकं पिकवता. मला एका पिकाचं नाव सांगा ज्या पिकामध्ये तुमचा खर्च जाऊन 100 रुपये शिल्लक राहण्याची गॅरंटी बरं का? सांगा एका पिकाचं नाव सांगा. ती पीक सरकार लावून देत नाही ना गांजा. नाही, हा गैरसमज. गांजा जर खुला गेला तर 8 दिवसात गांजाचा कांदा होईल. किती गेले? त्यांनी गांजा यासाठी 50 रुपये किती मिळतो तुम्हाला? त्याच्यामुळे आपण किती माल कोणता पिकवायचा याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. बरं, आता हे 140 कोटी लोक कांदा खातात आणि कांदा जर 40 रुपये किलो झाला तर त्यांचं लगेच बजेट कोसळतं. असा किती खर्च येतो एका कुटुंबाला कांदा खायसाठी? किती खर्च करते एक कुटुंब? याच्यावरती रिसर्च अभ्यास झालेला आहे. 75 ग्रॅम कांदा एक व्यक्ती खातो. 5 माणसाचं कुटुंब असेल तर एका महिन्यामध्ये 80 रुपये जरी किलो कांदा झाला तरी येणारा खर्च 480 रुपये. 80 रुपयाने कांदा खाला तरी 480 रुपये फक्त खर्च येतो एका कुटुंबाला शहरातल्या. मग इतकं करून त्यांचं बजेट कोसळायचं वय का? काय बजेट कोसळायचं कारण आहे? एका घरामध्ये 5 मोबाईल असले तर 1,500 रुपये रिचार्ज चालले तेव्हा तुमचं बजेट नाही कोसळलं. पिझ्झा खायला गेलं तर 300 रुपयाला प्लेट आहे तेव्हा तुमचं बजेट नाही कोसळलं. पुण्यामध्ये 1.5 लाखाचा आयफोन घ्यायसाठी जगराजगिरी झाली तेव्हा यांचं बजेट नाही कोसळलं. आणि कांदा तुमचा महाग झाला, कोथिंबीर महाग झाली, मिरची जोडी महाग झाली की लगेच टेन्शन पडायला पाणी लगेच त्यांचं बजेट कोसळतं. आणि असे पत्रकार लोक घेऊन जातात बाजारपेठेत. काही तुमच्या कांद्याचे भाव वाढले मग तुमच्या बजेटचं काय झालं तरी म्हणजे कोसळलं. परवडतं म्हणून हे सगळे प्रसार माध्यम सुद्धा अशा पद्धतीचं चित्र तयार करतात. खूप मोठा अन्याय झालाय या जनतेवरती. आणि मग सरकारपर्यंत बातमी जातातच सगळ्या. अरे आता असंतोष निर्माण होईल आणि या असंतोषावर मग विरोधी पक्ष लगेच एका हातात तापले घेऊन रस्त्यावर खायवानी देतात. ते बातमी झाली नव्हतं म्हणजे कोसळलं लगेच सरकार दुसऱ्या दिवशी निर्यात बंद. एवढं माहिती. आणि का करतात हे? तुम्ही बोलणाऱ्याला सोपे, तुम्ही लढतच नाही, तुम्ही संघटित होतच नाही. आणि एवढी मोठी ताकद आहे. बालवाडी वाया किती असेल गावामध्ये? 2 नाही ते 4. यांची संघटनेचं जर आंदोलन मुंबईला झालं तर 10-20 हजार एकत्र येतात ना. आता कटाव आपला आम्ही जर मुंबईला नाही झालं तुमच्या गावामध्ये कटाव येतील मग बाकीच्या काही काम असतं. आपण जातीच्या धर्माच्या नावाने किती बी जातो. मराठी लाखोच्या संख्येने मुंबईला गेले, ओबीसी लाखोच्या संख्येने बीडला गेले, मुसलमान लाखोच्या संख्येने नांदेडला गेले. आणि तुम्ही जर दरोडेचं आंदोलन पाहिलं 99% शेतकरीच होते का नव्हते? हे जर कर्जमाफीसाठी 99% लोक जर तिथं आले असतील आणि त्याच्यावर मला सांगा 5% शेतकरी नाही, धनगर शेतकरी नाही का, माळी शेतकरी नाही का, कुणबी शेतकरी नाही का, मुसलमान शेतकरी नाही का, मारवाडी शेतकरी नाही, सगळ्या
टक्क्याने आले तर दुसऱ्या दिवशी खर्चाचा प्रश्न सुटेल, दुसऱ्या दिवशी तुमच्या कांद्याच्या भावाचा प्रश्न सुटेल. पण शेतकरी म्हणून एक व्हायला पण तयारच नाही. जातीचं आंदोलन असलं, तुमच्या धर्माचं आंदोलन असलं की बाकी सगळी कामं बाजूला गेली, चालले एवढे बारीक तिकडे. आणि तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तुमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा तुमच्या पोराला कोणी द्यायला तुम्ही आपला कार्यक्रम लागलेला आहे. पण याचा विचार करायचा का नाही? एका कार्याचे 1000 माने करणारी आपण जनता, आपण शेतकरी. या काळ्यामध्ये एवढी ताकद आहे, एक दाना पेरला तर त्याचे 1000 दाणे करण्याची ताकद या काळ्यात. एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची जाणून तुमच्या हातामध्ये, परंतु तुम्ही पिकवले 1000 दाणे हे सरकार लुटून घेतं आणि पुन्हा एका दाण्यासाठी तुम्हाला सोसायटीच्या दारात जावं लागतं, बँकेच्या दारात जावं लागतं. तुमच्या धंद्यामध्ये तुमची लूट होती हे सांगण्यासाठी दुसऱ्या उदाहरणाची गरज काय आहे? मग आपण म्हणतो सरकारने आपलं काहीतरी केलं पाहिजे. लय कांद्याचे भाव वाढले, सरकारने कांदा खरेदी करावा. आता आमचे नेते म्हणले की 35 रुपयांनी हमी भाव कांद्याला द्यावा. आता ज्या ज्या पिकाला हमी भाव आहे जे तुम्ही पिकवले, तुमच्या आयुष्यात किती वेळा तुमचा माल हमी भावात तुम्ही केंद्र सरकारला मला एक सांगा. मी आयुष्यात ऐकला कधी, तुमच्या गावात कोणी ऐकला नसेल. मग काय उपयोग त्या हमी भावाचा आपल्याला? त्या हमी भावाचा उपयोगच नाही. 35 रुपये देऊ शकत नाही. सरकारचा हमी भाव काय माहिती का? 8 रुपये. कांद्याच्या कांद्याचे उत्पादन करतात. मध्य प्रदेशमध्ये कांद्याची खरेदी केली होती, त्यांनी भावांतर योजना लावली होती. 8 रुपये किलोने कांदा खरेदी केला होता. काय उत्पादन खर्च आहे कांद्याचा मला सांगा. 20 रुपये किलोच्या आज कांदा परवडतो का? नाही परवडत. मग 8 रुपये सरकारने हमी भावाचा दिला. काय त्या हमी भावाचा उपयोग आहे? बरं, सरकारने आता नाशिकमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्रात नाफेडमार्फत कांद्याची खरेदी केली. काय भावाने कांदा घेतला? जसं तुरीला, हरभऱ्याला, गव्हाला एक हमी किंमत आहे. आणि सरकार जर खरेदी करायचं असेल तर त्या हमी भावाने खरेदी करतं. तुरीला आता 5400 रुपये त्यांनी हमी भाव दिला आणि 3000 तुमची तुरी करत असेल तर सरकार त्या किमतीने खरेदी करतं. ते बी सगळा नाही, फक्त जास्तीत जास्त 25% माल सरकारने खरेदी कसा करावा असं काय जाय. बाकीच्या तुमचे पुढे घेतला पुढे ही काम मालकाने घेणं. सोयाबीनला आता मला वाटतं काहीतरी 4800 रुपये हमी भाव विकते. कसं 3400 रुपये. मग काय त्या हमी भावाचा उपयोग आहे? नाफेड आला. नाफेडने काय केलं? नाफेडला असा आदेश आहे की शेतकऱ्याकडनं तुम्ही माल खरेदी करायचा. त्या निधी जबाबदारी फार्मर कंपन्यांना, या सगळ्या व्यापाऱ्यांनी ते त्यांच्या फार्मर कंपन्या केल्या. खरेदीचं तुम्हाला लायसन घ्यायचं असेल तर 10 लाख रुपये पहिले नाफेडचा 7 द्यावा लागतं. तुमची ऑर्डर निघते आणि मग ती ऑर्डर निघाली की व्यापारी आपल्या दिला माल भरते 7-8 रुपयांनी आणि 14 रुपयांनी सरकारच्या गळ्यात मागतो. ते बी सगळ्या खरेदी करीत नाही. त्यांना अंदाज असतो पुढे भाव पडणार आहे. त्यांनी रेकॉर्डवरती दाखवलं की आम्ही 1000 टन खरेदी केल्या, प्रत्येक 400 टन खरेदी केला जातो 14 रुपये. आणि मग ज्या वेळेला आता 8 रुपये कांदा झाला त्यावेळेला ट्रॅक्टर भरून चालले ते नाफेडच्या वॉर्डामध्ये. मग ते उरलेले 14 रुपये त्यामध्ये 8 रुपयाने खरेदी करून ते आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये आधी तरी पैसे घालणार. एवढंच नाही, मागच्या वर्षी यांनी नाफेडमध्ये कांदा खरेदी केला आणि मग तो परत वाटायचा असतो. नाफेडची खरेदी ही तुम्हाला ज्या वेळेला खरेदी होते त्यावेळेला त्याला हमी भाव नाही. म्हणून लासलगाव, पिंपळगाव, कोलचार मार्केटचे सरासरी काढतात. कांद्याला काय सरासरी भाव लागला? बरं, कांदा खरेदी करताना ते काही सरसकट घेत नाही. 45 पेक्षा जास्त असलेला कांदा, त्याला कांदळी नको, त्याला कोंब फुटलेलं नको, एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा ते खरेदी करणार आणि भाव बदला देणार सरासरीचा. हे कसं काय चालतं? 1 नंबरचा जर तुम्ही कांदा खरेदी करत असेल 1 नंबरचा भाव द्या ना. तसं होत नाही. मग मागच्या वर्षी यांनी असा कांदा खरेदी करून ठेवला आणि कांदा एकदम 50-60 रुपये झाला. यांनी स्टॉक मधला कांदा विकून टाकला आणि मग त्या वेळेला सरकार म्हणले की स्टॉक मधला कांदा द्या, आम्हाला इकडे गोव्याला पाठवायचा, आम्हाला नेदरलँडला पाठवायचा, आंध्रमध्ये पाठवायचा,
मागायचा आहे. त्यावेळेस मी नवीन आलेला लाल कांदा 7-8 रुपयाने खरेदी केला, सरकारला देऊन टाकला. 24 रुपयाने मागच्या वर्षी त्यांनी पैसे वसूल केले सरकारने. पण तुमच्या कांद्याच्या जीवावरती हजारो कोटी रुपये या नागरिकच्या अधिकाऱ्यांनी, या काही व्यापाऱ्यांनी, काही नाशिकच्या पुढाऱ्यांनी, दिल्लीत बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी हजारो कोटी रुपये खाल्ले. तुम्ही आम्ही वाटत पाहत बसलो. सरकार समस्या की असून जाणे, सरकार ही समस्या आहे. सरकारवरती अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही. कांद्याचा विषय असेल तर एकच मानली पाहिजे की कांद्याच्या व्यापाराचा सरकारी हस्तक्षेप कायमचा बंद करा. का बंद करा? काही वर्षापूर्वी जगाच्या बाजारपेठेमध्ये जो व्यापार होतो त्याच्यापैकी 40% वाटा हा भारताचा होता. 100 क्विंटल जर कांदा जगाच्या बाजारपेठेत विकत असेल तर 40% भारतातून जात होता. इतका मोठा व्यापार होता. या ठिकाणी निर्यात चालू, कधी बस, कधी स्टॉक लिमिट लाव, कधी एबीपी लाव, कधी निर्यात शुल्क लाव, असं करून करून या धरसोडीच्या धोरणामुळे त्या देशांनी आपल्याकडून कांदा खरेदी करायला बंद केला. त्यांनी पाकिस्तानकडून घेतला, चीनकडून घेतला, अफगाणिस्तानातून घेतला आणि आपला 40% जो वाटा होता तो आज 8%च्या खाली गेला. 8% सुद्धा आपला जागतिक बाजारपेठेमध्ये. म्हणजे तुमची एवढी मोठी नुकसान झाली ना. खरेदीदारच तुमचे जे त्याच्यातून जो कांदा आपण निर्यात करतो याच्यापैकी 26% कांदा फक्त बांगलादेशला जात होता. सगळ्यात मोठं गिराईक होतं आपला बांगलादेश. आणि 2020 साली कांद्याचे भाव पुढे वाढले. पियुष गोयलने कांद्यादेश काढला, एका रात्रीत कांद्याची निर्यात बंद केली. बांगलादेशच्या सीमेवरती हजारो ट्रक कांदा घेऊन उभे होते. त्यांना पलीकडे जायला परवानगी दिली नाही. शेख हसीना त्यावेळेला त्यांनी पंतप्रधान होते, दिल्लीला आणि मोदीची भेट घेतली. निदान तेवढ्या काढायला येऊ द्या आम्हाला. आपल्या देशामध्ये जे कांदा पुरवठ्याची व्यवस्था इतकं बरोबर झालं तेवढ्याच येऊ द्या. नंतर मग त्यांनी नाही सोडल्या. तिथं कांद्याचं पाणी झालं परंतु त्यांनी जाऊ दिलं नाही. गोदीवरती हजारो कंटेनर भरून आता बोटीमध्ये चढवायचे होते, ते तिथंच चढून गेले परंतु त्यांनी परत पाठवलं नाही. मग ज्या देशाचं असं नुकसान झालं ते आपल्याकडून कसं येतील? बांगलादेश बोललं तुमचं काय खरं नाही बाबा. त्यांनी आपल्याकडून काय दिलं? बी दिलं, बी त्यांनी आयात केलं आणि ते स्वतःच कांदा विकायला लागले. जिथं रोज 200 ते 250 ट्रक कांदा आपला जात होता, आता 5 ते 6 ट्रक कांदा जातो बांगलादेशमध्ये रोज. इतकं मोठं नुकसान आपलं झालेलं. त्या ठिकाणी कधी तिथल्या शेतकऱ्यांना आता कांदा पिकवायसाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथं सुद्धा आयात करायला लावलाय आपल्या कांद्याला. आपला कांदा तिथं महाग पडतो म्हणून आपला कांदा तिथे घेतला जात. अशा अनेक प्रकारे कांद्याचे भाव पाडण्याचा कार्यक्रम या सरकारने दिला आहे. म्हणून जर तुमच्या कांद्याला कायमस्वरूपी चांगले दर मिळायचे असतील तर एकच मागणी पाहिजे, सरकारने कांद्याच्या व्यापाराचा हस्तक्षेप कायम करायचा. दुसरं असं की नाफेडनी खरेदी केलेला कांदा पुढे घाटा घालून करून टाकत नाही, समुद्रामध्ये बदलून देत नाही, ते स्टॉक करतं आणि तुमचा कांदा 35-40 रुपयाच्या पुढे गेला की यांनी 14 रुपयाने खरेदी केलेला कांदा मार्केटमध्ये सोडला. आता त्यांनी बंगालमध्ये 24 रुपयाने कांदा विकायला सुरुवात केली. निवडणुका जवळ आल्या तिथे बिहार बंगालच्या पुन्हा 21 रुपयाने कांदा सुरुवात केली. पण तुमचा 35 रुपयाने घ्यायचा. हे नाफेडचं काम म्हणजे खरेदी करताना की तुम्हाला लुटायचं आणि चांगले भाव मिळायला लागले की नाफेडने पुन्हा तुमच्या कांद्याचे भाव पडायचे. हे नाफेडची यंत्रणा कायमची रद्द करा ही एक मागणी पाहिजे. नको ते नाफेड वाटूनच करते आपलं आपल्या भल्यासाठी नाही. बरं घेतलेला कांदा हा 45 ते 2 ग्राहकापर्यंत जातो का? त्याच्यात बी घोडे. हा खरेदी केलेला चांगला कांदा मार्केटमध्ये एकूण टाकतात. सगळ्या जिल्ह्यात सगळ्या बातम्या भरून ते मध्ये पाठवले आणि दिल्लीमध्ये आपले मित्र राहतात. त्यांनी एकदा म्हणले की झाला आम्ही ना भेटला कांदा घेतला कृषी मंत्रालय समोर गाडी आम्ही करा सगळं कचरा भरून दिला म्हणते. असं नका तुम्ही घेता का? अरे म्हणा आम्ही 45 म्हणणारा कांदा देतो कांदा चालत नाही. मग तुम्हाला